हे शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या नाराज असल्याचं समोर येत आहे। हर्सुल भागातून तिकीट न मिळाल्यामुळे महिलांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली आहे। शिवसेना कार्यालयाबाहेर महिलांनी मोठी गर्दी केली आहे। तर अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, कुठल्या स्वरूपाची नेमकी ही नाराजी आहे आणि काय अपडेट्स आहेत? आपण पाहतो या सगळ्या महिला नाराज आहेत, ज्या हर्सुल प्रभागातून या ठिकाणी येतात आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्या शहराध्यक्ष आहेत महिला आघाडीच्या आणि तरी देखील त्यांना तिकीट मिळालेलं नाही। आपल्यासोबत काही महिला का नाराज आहेत तुम्ही? काल आमच्या ताई ऍडमिट असताना आम्ही साहेबांकडे आलो, साहेब आमच्या नगरसेवक ताईला तिकीट द्या म्हणून, महानगर प्रमुख ताईला तिकीट द्या म्हणून, पण साहेबांनी नाही म्हणून सांगितलं। आज सांगितलं, काल हो म्हटले, काल हो म्हणून सांगितलं त्यांनी, आता नाही म्हटले। काल म्हटले आम्हाला वेडे खाऊ घातले, हो म्हणले ना आज नाही म्हणताय। बरं, असं का पण आम्हाला नाही का साहेबांकडनं तिकीट पाहिजे तेव्हा हो म्हणले होते ते। आम्ही 8 दिवसापासून सगळे तिकडे प्रचार केला आणि आता ते नाही म्हणताय। प्रचार नाराज आहे नाराज म्हणजे आमच्या महिला आघाडीलाच नाही, नाही तर आम्हाला आम्ही कोणाकडे बघायचं? पक्षाचं पाहिजे, तिकीट पाहिजे आणि पक्षाचं पाहिजे। ठीक आहे, काय तुमची भूमिका आहे? माझी भूमिका जर मला न्याय दिला नाही तर मी पुढची भूमिका त्यांना वेळ दिलेला आहे मी 1 तासाचा, का मला न्याय द्या। कारण मी काही म्हणजे साधी महिला नाही, घरातून उठून आली न्याय मागायला। कारण मी पूर्ण म्हणजे शिवसेना शिंदे गटाची मी महानगर प्रमुख म्हणून आहे, म्हणजे माझं पद पूर्ण जिल्ह्याचं आहे। अक्षरशः माझा फोटो तो समोर आहे, त्या लेवलचं माझं पद आहे। आणि माझ्यासारख्या जर महिलांचं, लाडक्या बहिणीचं जर उमेदवारी कट केले जातील, मला जर न्याय भेटत नाही तर सामान्य महिलांना ते म्हणजे स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही। तर मला माझं सगळ्या नेत्यांना तेच म्हणणं आहे का मला न्याय दिलाच पाहिजे, तेव्हाच मी इथून हलणार आहे। सगळ्या नेत्यांना आव्हान आहे माझं। आपण पाहतो की या सगळ्या महिला नाराज आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांना तिकीट या ठिकाणी दिलं गेलेलं नाही आणि त्यामुळे त्या सगळ्या महिला या ठिकाणी नाराज असल्याचं त्यांचं मत आहे। आणि आपण इथे नेते देखील आहेत, त्यांच्याशी देखील या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करूयात की त्यांची नेमकी भूमिका काय आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार देखील आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात। बाहेर त्या सगळ्या महिला नाराज आहेत, त्यांचं म्हणणं आहे की तिकीट कापलं जात आहे, न्याय मिळत नाही। 100% त्यांच्या भावनेशी मी पण सहमत आहे। कारण की ज्यावेळेस युती होत असताना त्या ठिकाणी काही सीटही झालेले त्यांचं म्हणणं आहे की माझा फोटो बॅनरवर आहे, मलाच तिकीट नाही। 100% आम्ही त्यासाठी 100% आता आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना बोलून जे दोन एक महिला आहे ज्यांची अडचण झाली त्यासाठी प्रयत्न करून ते सीट सोडून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। निश्चित आपण पाहतोय की हे आमदार प्रदीप जयस्वाल आहेत आणि ज्या कार्यालयामध्ये हे सगळा नाराजी नाट्य या ठिकाणी सुरू आहे, त्यांचं म्हणणं आहे की हे सगळं त्यांच्या कानावरती या ठिकाणी घातलं जाईल, अशा प्रकारचं त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे। ओ जंजाळ साहेब, शहराध्यक्ष आहेत ते देखील या ठिकाणी बोलत नाहीत। मात्र दुसरीकडे आपण पाहिलं तर या कार्यालयात कृष्णा, कशा प्रकारे आता या सगळ्या महिलांची नाराजी दूर केली जाते हे बघणं फार आवश्यक असणार आहे। मुळात हे तिकीट न देण्याचा निर्णय कोणाचा होता आणि तो बदलणार कोण आहे हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। धन्यवाद तूर्त या सविस्तर माहितीबद्दल। आणि यानंतर दिवसभरातल्या इतर